हीच काहीतरी करत असेल आणि त्या चाकणकर बाईंकडे बायका घेऊन जात असेल असा मला संशयाला लागलाय. लाज वाटली पाहिजे. बाल हक्क समितीवर बसते निर्लज्ज बाई, तर निश्चित ती पण तिथं जाऊन मूत्र पित होती. एका नरबळी देणाऱ्या एका बलात्कारी माणसाचे पाय धुतीये, त्याला गुरु मानती, त्याला पितृतुल्य मानती. नमस्कार, मी पुण्यावरून संगीता तिवारी. आता मला काही धक्कादायक फोन आणि SMS आले. त्या महिलांनी हात जोडून विनंती केली की ताई आमचं नाव घेऊ नका, पण आम्हाला दमबाजी होती. आणि ती दमबाजी कुणाकडनं होतीये माहितीये तुम्हाला? दमबाजी महिला बाल हक्क समितीच्या कोणीतरी आहेत, काय नाव त्यांचं, जयश्री पालवे काळे अशा नावाच्या महिला आहेत. या जयश्री पालवे काळे त्याच आहे की जेव्हा मी आणि रुपाली पाटील यांनी एक आंदोलन घेतलं होतं चाकणकरांच्या विरुद्ध, त्यावेळेस त्यांनी आमच्या महिला ज्या आल्या होत्या कार्यकर्त्या, त्यांच्याबरोबर त्यांच्या नाती मुली ज्या असतील तर त्या आणल्या म्हणून आमच्यावर गुन्हा दाखल करावा, रुपाली पाटील आणि संगीता तिवारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून ह्या पालवे काळेबाईंनी डेक्कनला गुन्हा दाखल करण्यासाठी पत्र दिलंय. आम्हाला तिथनं फोनही येत आहेत की तुम्ही आपलं स्पष्टीकरण द्यायला या. जर बालिका घरात सुरक्षित नाही तर आया घेऊनच येणार ना आंदोलनात. आणि एवढा जर तुला पुळकाय तर मग आता काय हे महिलांना फोन करून तू सांगतेय की आपल्या DCM मॅडम सुनेत्रा पवार यांना तुम्ही ताबडतोब सह्यांचं पत्र द्या की चाकणकरांना काढू नका, त्या खूप चांगल्या काम करत होत्या, त्यांच्या कामाचा आवाका खूप मोठा होता, कुणाच्या पोटात पोटशूळ उठतायत म्हणून त्या त्रास देत आहेत, जा तुम्ही जा भेटा वहिनींना सांगा, असं करा. ह्या धमक्या, हा दम त्या महिलांना. म्हणजे जबरदस्ती तुम्ही सुनेत्रा वहिनींकडे त्यांना पाठवणार, अर्ज देणार, आणि कशासाठी, कुणाला वाचवताय तुम्ही? या बाईला हे जी पाय धुतीये, एका नरबळी देणाऱ्या एका बलात्कारी माणसाचे पाय धुतीये, त्याला गुरु मानती, त्याला पितृतुल्य मानती, अशा महिलेचे. म्हणजे ही खरं तर हिला पण ओढली पाहिजे त्याच्यामध्ये, कारण का जर ती असं करत असेल तर निश्चित ती पण तिथं जाऊन मूत्र पित होती, निश्चित ती तिथं जात होती. तेव्हा ती ह्या बायकांना दम देऊन आणि फोन करून वेगवेगळ्या फोनवरनं त्यांना फोन करते की जा तुम्ही ताबडतोब वहिनींना पत्र देऊन या, जा वहिनींना मुंबईला भेटा, जा वहिनींना पुण्याला भेटा. काय चाललंय काय? पालवे बाई, नावाप्रमाणेच तुम्ही काळ्या आहेत काय, मनानी हृदयानी? वाटलं नाही का ना एवढ्या 500 महिलांवर अत्याचार झाले, 500 महिलांवर बलात्कार झालेत आणि त्याच्यानंतर 5 नरबळी दिल्या गेलेत असा संशय आहे. संशय म्हणजे मिळालेले काहीतरी, ते डिक्लेअर होणंच बाकी आहे फक्त. आणि जेव्हा आपले CM सभागृहात बोलतायत की नरबळी दिल्याचा संशय, तर ते काही वेग नाही बोलणार. हिला महिला बाल हक्क समितीवर ठेवताय कशाला? काढा हिला, पाठवा घरी. जर ही चाकणकर बाईची बाजू घेत असेल तर हिलाही घरी पाठवणं गरजेचं आहे. अहो, आमच्यावर गुन्हा दाखल करायला सांगते डेक्कन पोलीस स्टेशनला का? तर लहान मुली आंदोलनात आणणं कायदेशीर गुन्हा आहे. आणि मग बलात्कार करणं गुन्हा नाहीये, अत्याचार करणं गुन्हा नाहीये, नरबळी देणं गुन्हा नाहीये, महिलांच्या ब्लू फिल्म्स काढणं गुन्हा नाहीये. लाज वाटली पाहिजे. बाल हक्क समितीवर बसते निर्लज्ज बाई, निश्चितच हीच काहीतरी करत असेल आणि त्या चाकणकर बाईंकडे बायका घेऊन जात असेल असा मला संशयाला लागलाय. कारण का ज्या हिशोबाने ती पक्षातल्या बायकांना दम देतीये, धमक्या देतीये आणि त्यांना म्हणतीये जा वहिनींना पत्र द्या, वहिनींना पत्र द्या, हिला राहू द्या अध्यक्षपदावर. म्हणजे खरंच लाज विकून खाल्लीये. जनाची नाही तर मनाची तरी ठेव बाई. एक बाई असल्याचं काहीतरी लाज असू दे की काय करतेय तू. आणि हे सगळं आम्ही नाही बनवलेलं, टीव्हीवर आलेलं आहे, टीव्हीवर दिसतंय. आमच्याकडे नाही आली माहिती, पहिले टीव्हीकडे माहिती आली, पहिले मीडियाकडे माहिती आली आणि त्याच्यानंतर आम्ही या गोष्टींवर त्यांचा हे करत गेलो, मागं लागलो की हे काय चाललंय. म्हणजे आता ते गोव्याचंही प्रकरण झालंय, उद्या तू म्हणशील त्या गोव्याच्या मुलाचा काही दोष नाहीये. म्हणजे ही महिला बाल हक्क आहे का? महिलांना कळलं असेल तुम्हाला. एवढंच बोलते आणि थांबते. मी माननीय सुनेत्रा वहिनींना, आमच्या DCM मॅडमना विनंती करेन, मॅडम अशा नागिणी आजूबाजूला नका राहू देत. ज्या चुकीचे सल्ले देतील, ज्या चुकीचं कामं करतील अशा ना अजिबात पक्षात ठेवू नका, नाहीतर खूप मेसेज वाईट जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.